श्री नर्मदा पुराण अध्याय 83 हनुमंतेश्वर महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय वाच ततो गच्छेन महाराज तीर्थ परमशोभनम ब्रह्महत्याहरम प्रोक्तम रेवा तट समाश्रयम। अर्थात मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, महाराज, त्यानंतर श्री नर्मदा तटावर स्थित ब्रह्महत्या विनाशक परमशोभिवंत तीर्थास जावे असे म्हटले आहे, जिथे हनुमंतेश्वर नावाचे श्रेष्ठ असे लिंग स्थित आहे। राजा युधिष्ठिराने विचारले, श्री नर्मदा तटावर स्थित ब्रह्महत्या विनाशक या तीर्थाचे हनुमंतेश्वर नाव कसे झाले ते मला कथन करा। श्री मार्कंडेय म्हणाले, ठीक आहे, हे सोमवंशाभिभूषित अत्यंत गुप्त अशा त्या तीर्थाबद्दल मी कोणाला सांगितले नाही। जरी मी वृद्धावस्थेने पीडित असलो तरी मी स्नेहपूर्वक तुम्हाला सांगेन। पूर्वी रावणाचे महायुद्ध झाले। ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी पुलस्त्य होते। त्यांचा पुत्र विश्रवा होता। विश्रवापासून दशमुखी ब्रह्मराक्षस रावण झाला। भगवान श्री शंकराच्या कृपेने तो त्रिभुवनात विजयी झाला। त्याने सर्व देवांना जिंकले। जेव्हा त्याने श्रीरामाची पत्नी सीतेचे हरण केले तेव्हा कुंभकर्णाने सीतेला सोड असे म्हणत त्याला अडवले। बिभीषण व मंदोदरीनेही त्याला पुन्हा पुन्हा अडवून समजावले। आपणास कार्तवीर्याने जिंकले आहे। ज्याला रेणुका पुत्र परशुरामाने ठार केले व त्या परशुरामाला श्रीरामाने जिंकले आहे। तेव्हा श्रीरामाशी युद्ध केल्यास आपला जय कसा होईल? तेव्हा रावणाने सांगितले, अस्त्ररहित वानर, मानव, अस्वल, डुक्कर तसेच सुरासुरांच्या समूहाने मी कधी पराजित झालो नाही। श्री मार्कंडेय वदले, श्री रामचंद्राने सुग्रीव, हनुमान, कुमुद, अंगद आदी अन्य सहाय्यकांसह रावणाला पराजित केले। संग्रामात श्रीरामाने महाबलवान रावणाला मारले। वायुपुत्र श्री हनुमानाने रावणाचे वन उजाड केले। मोठमोठ्या शूरांना ठार केले। रावणपुत्र अक्षय कुमारही संग्रामात ठार झाला। श्री हनुमानाने राक्षसांच्या भयंकर समुदायालाही मारले। अशा प्रकारे रामायण वृत्त व सीता मोक्ष झाल्यावर राम अयोध्येत परतल्यावर वानरश्रेष्ठ श्री हनुमान श्री शंकराला प्रणाम करून कैलास पर्वतावर गेला, जिथे नंदीश्वराने वानरश्रेष्ठ हनुमानाला सांगितले, थांबा थांबा, तुम्ही ब्रह्महत्या दोषाने युक्त आहात, तेव्हा हे वानर तुम्हाला भैरव सभादर्शनाचा अधिकार नाही। हनुमानाने विनंती केली, नंदीनाथ, तुम्ही श्री शंकराला या पातकाचे प्रायश्चित विचारा। अनेक कारणांनी मी पापयुक्त झालो आहे। नंदीश्वर म्हणाले, हे हनुमान, तुम्ही पृथ्वीवर श्री शंकर देहोत्पन्न श्री नर्मदाबद्दल ऐकले नाही का? श्री नर्मदाचे नाव ऐकल्यावर एका जन्माचे व संकीर्तनाने 10 जन्माचे पाप नष्ट होते। तसे श्री नर्मदात स्नान केल्यावर 30 जन्माचे पाप नष्ट होते। त्यास्तव तुम्ही श्री नर्मदा तटावर जाऊन तप करा। अशा प्रकारे श्री नंदीश्वरांचे वचन ऐकून वायुपुत्र श्री हनुमान ओरवी नदीच्या संगमाच्या दक्षिणेकडे श्री नर्मदा तटावर पोहोचले। त्या शुभ संगम तीर्थावर त्रिनेत्र, त्रिशूलधारी, जटा मुकुटयुक्त, सर्परूपी, यज्ञ पवितधारी, भस्मशोभित, सर्वांगाचे डमरू नाद उत्पन्न करणारे अर्धनारी नटेश्वर, नंदीश्वरारूढ शांत श्री शंकर भगवानाचे चिंतन केले। अशा प्रकारे अनेक वर्ष श्री हनुमानाने ईश्वराची उपासना केली। तेव्हा उमादेवीसह श्री शंकर संतुष्ट होऊन तिथे आले आणि मेघासम गंभीर वाणीने मधुर शब्दात वदले, वा छान, हे पुत्र, तू महाकष्ट केलेस। प्रिय हनुमान, रावणाला मारण्यात तू तर आधी काही पापच केले नाहीस। तू तर स्वामी कार्यात तत्पर होतास। माझ्या दर्शनाने तू सिद्ध झालास। श्री हनुमानाने अर्धांगी उमादेवीसह समोर स्थित श्री शंकराला साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती केली। हे शंभू महादेव,
आपला जय जयकार असो, आपणास माझा नमस्कार असो. अंधकासूर विनाशक आपला जय जयकार असो. हे गंगा शिरोधारी आपला जय जयकार असो. अशी स्तुती केल्यावर भगवान श्री महादेवाने वरदायी शब्द उच्चारले. हे वायुपुत्र वत्स, तू मला वर माग. श्री हनुमानाने विनवले. ही श्री महेश्वर, ब्रह्मराक्षाच्या वधामुळे मला हत्येचे पाप लागले आहे. आपल्या संभाषणाने मी पापयुक्त होऊ नये. ईश्वर वदले. हे पुत्र, श्री नर्मदा तीर्थाच्या महात्म्यामुळे, धर्मयोगाच्या प्रभावामुळे, शिवाय माझ्या दर्शनामुळे तू निसंशय निष्पाप झाला आहेस. हे वायुपुत्र, अन्य वरही तुला देत आहे. मारुती, हनुमान, अंजनीपुत्र, वायुपुत्र, महाबली, रामेष्ट, फाल्गुन गोत्र, पिंगाक्ष, अमित, विक्रम, उदधिक्रमण, श्रेष्ठ, दशग्रीव, रावणाभिमान नष्ट करणारा, लक्ष्मण, प्राणदाता, सीता शोक विनाशक, ही संसार उपकार्थ, सर्व भयबाधा निवारक नावे अभिव्यक्त करून भगवान शंकर उमादेवीसह अंतर्धान झाले. तेव्हा श्री हनुमानाने भक्तिपूर्वक श्री शंकराची स्थापना केली. त्यांनी आत्मबल योग तसेच ब्रह्मचार्याच्या प्रभावाने व ईश्वर कृपाप्रसादाने भगवान शंकराचे ते सर्व इच्छा पूर्ण करणारे लिंग स्थापले. ते शिवलिंग आच्छेद व विनाश उत्पत्ती रहित असेच विचारपूर्वक निर्माण केले आहे. श्री मार्कंडेय म्हणाले, पुत्र हनुमंतेश्वराचा प्रत्यक्ष प्रत्यय ऐक. हे पांडुपुत्र, तो प्रसंग त्रेतांती व द्वापराच्या सुरुवातीला झाला. त्या काळी पृथ्वी तलावर सुपूर्वा नावाचा राजा होता, ज्याला सदा सुख प्राप्त होते. त्याच्या राज्यात सर्व पुरुष दीर्घायू होते. तो राजा पुत्र धनयुक्त तसेच चोरांचा उपद्रव वर्जित असा होता. शतबाहू नावाचा त्याचा पुत्र भयंकर पराक्रमी होता. हे राजा, तो सदा पाप धर्मात आसक्त होऊन संपूर्ण पृथ्वी पर्वत वनात भ्रमण करू लागला. एकदा वीट आला असताना हरणाच्या कळपाबरोबर विंध्या पर्वतावर आला, जो वृक्षांनी वेढलेला, हत्तींचा कळप तसेच सिंह व चित्त्याने शोभायमान हरण रानडुकरांनी पूर्ण होता. त्या वनात क्रीडा केल्यावर त्याने नर्मदाला प्रणाम केला. पुढे तो चिंचणी वनशोभा संपन्न कंदप वृक्षांनी शोभित शतकोश विस्तीर्ण हनुमंत वनात पोहोचला. ते डाळिंब वन, करंज, खैर, पाटल, गुलाब आणि बोर अशा झाडांनी युक्त शमी व तेंदू वृक्षांनी तसेच हरणे व रानडुकरांनी परिपूर्ण होते. भुंग्यांच्या स्वरांनी ते प्रतिध्वनित होते, तसेच कबुतरांच्या थव्यांच्या आवाजाने शोभित होते. शरद ऋतूतील अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात त्याने खूप क्रीडा केली. वनाच्या मध्यभागात गेल्यावर कोणते तरी पुस्तक हाती घेतलेल्या पीतवर्णी चंचल ब्राह्मणाला शतबाहूने प्रश्न विचारला. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही जिकडे तिकडे बघत पुस्तक हाती घेऊन एकटेच वनात का भ्रमण करत आहात? तेव्हा त्यांनी सांगितले, हे राजा, मी कानकुब्ज देशातून आलो आहे. श्री हनुमंतेश्वर तीर्थात अस्थिविसर्जनासाठी राजकन्येने मला पाठवले आहे. राजाने विचारले, हे ब्राह्मण, हनुमंतेश्वर तीर्थातील जलात अस्थिविसर्जन का करतात? मला आश्चर्य वाटते, कृपया मला सांग. तेव्हा हे राजा युधिष्ठिर, सुपूर्वाचा पुत्र शतुबाहूने स्वतःचे वाहन सोडून भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून हात जोडले. तेव्हा ब्राह्मणाने स्वतःचा प्राचीन वृत्तांत सांगितला. ओम नमो नर्मदाये.